भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर आज आपण पूजापाठ, बौद्ध नित्य पूजापाठ यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर अष्टशील अठ्ठ उपोसंत शिलाने. तर अष्टशील कशा प्रकारे, तर त्याबद्दलची याचना प्रथमतः आपण उपासकाने आपले गुरु धम्मगुरू आले असता त्यांच्याकडे आपल्याला अष्टशील घ्यायचं असेल, त्यावेळेस आपण कशा प्रकारे काय याचना कशा पद्धतीनं घ्यायची ते आपण सुरुवातीला बघूया. उपासकानं काय म्हटलं पाहिजे? ओकास अहम भन्ते त्रिसरणे सह अष्टं सम्मांगतं उपोसंत शील धम्म याचामि अनुगहं कतवा शील देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहम भन्ते त्रिसरणे सह अष्टं सम्पन्नगतं उपोसंतं शील धम्म याचामि अनुगहं कतवा शील देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहम भन्ते त्रिसरणे सह पंचशीलं अष्टांगं सम्मन्नगतं उपोसंत शील धम्म याचामि अनुगहं कतवा शील देत मे भन्ते. अशा प्रकारे याचना केल्याच्यानंतर आपले धम्मगुरू आपल्याला काय म्हणतात? यमः वदामि तं वंदेथं वदेही म्हणावे. एकवचनी असल्या उपासकांनी पुढा अहम भन्ते आणि मग आपले धम्मगुरू आपल्याला अष्टशील देतील. तर आपण अष्टशील बघूया. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. त्याचा मराठीमध्ये घेतला अर्थ, प्राणघातापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. म्हणजे कोणत्याही प्राण्याची मी हिंसा करणार नाही. दुसरं, अदेनदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. त्याच्या मराठीमध्ये चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. म्हणजे मी चोरी करणार नाही. चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची मी एक प्रकारची प्रतिज्ञा करतो. नंतर तिसरं आहे, अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामि. ब्रह्मचर्याचा भंग करण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. नंतर चौथा आहे, मुसावाद वेरमणी सिक्खापदं समादियामि. चौथा, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. नंतर पाचवा आहे, सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. पाचवं मराठीमध्ये अर्थाचा बघू. दारू, मद्य इत्यादी मादक पदार्थाच्या सेवनापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. म्हणजे मी दारू वगैरे पिणार नाही. ज्या ज्या पदार्थापासून माणसाला नशा येते अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ मी सेवन करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. नंतर सहावं आहे, विकाल भोजना वेरमणी
सिक्खापदं समादियामि. विकाली म्हणजे दुपारनंतर भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. म्हणजे दिवसातून एक वेळाच भोजन घेणार आहे मी, नंतरचं भोजन मी घेणार नाही. अशा प्रकारचं विकाल भोजन म्हणजे टाईम सोडून. नंतर 7वं आहे नच्च गीत वादितं विसुकं दसनं माला गंध विलेपनं. धारणमण्डनं विभुस्सठानं वेरमणि सिक्खापदं समादियामि. नच्च म्हणजे नाच, गीत म्हणजे गायन, आणि अश्लील दृश्य म्हणजे विसुक्क दस्सन म्हणजे अश्लील दृश्य, हार, माला, गंध म्हणजे सुगंधित हार व सुगंधी द्रव्याचा, गंध विलेपन, मंडन म्हणजे द्रव्याचा वापर आणि आभूषणाचा शृंगार. मंडन इहुस्सठान वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे विभूषणाचा शृंगार यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद स्वीकारतो. नंतर 8वं आहे अष्टशी उच्चासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामि. उच्च व विलासयुक्त शय्येपासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद मी स्वीकारतो. उच्च व विलासयुक्त म्हणजे गादी, पलंग, ऐशारामाची जी गादी म्हणजे आथरुण असते ते उच्चासन, त्यापासून अलिप्त राहण्याचे शिक्षापद म्हणजे मी गादीवर, पलंगावर, अशा मऊ असलेल्या त्या गादीवर युक्त अशा त्याच्यावर झोपण्यापासून, उच्च विलासयुक्त शय्येपासून झोपण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षापद मी स्वीकारतो. म्हणजे मी जमिनीवरच झोपीन, जमिनीवरच्या साध्या जमिनीवर साधा कापड अंथरून त्यावर झोपीन. अशा प्रकारचं हे अष्टशील, हे पहिल्यांदा त्रिशरण झालं, नंतर पंचशील झालं, नंतर हे अष्टशील. असंच टप्प्याटप्प्यानं हे धम्माचं ज्ञान आपण वाढवत घेतलं पाहिजे. त्याचा अभ्यास करून त्या आचरणामध्ये उतरवलं पाहिजे. आचार्य काय म्हणतो मग? त्रिसरणेनं संधी अठ्ठसमागतं उपोसंत शीलधम्म साधुकं सुरकित्तं कतवा अपामादेन संपादेतं. उपासक म्हणतात आंभंते साधू साधू साधू. अशा प्रकारे आपण अष्टशील पाहिलेलं आहे. आणि या अष्टशिलाच्या नंतर आपण पूजापाठ घेणार आहोत. पुष्पपूजा. ज्यावेळेस आपण विहारामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तथागताची, भगवान बुद्धाची मूर्ती असते त्यावेळेस आपण पूजापाठ करतो. त्यावेळेस फुलं, पुष्प, धूप, अगरबत्ती वगैरे सर्व काही आपण पूजा करताना करतो. त्यावेळेस हे पाली भाषेमध्ये आपण पूजा पुष्पपूजा म्हणतो, त्याला पुष्पपूजा. वनगंधगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल
वर्ण गंध गुणे युक्त. वर्णगंध म्हणजे वर्ण म्हणजे दिसायला आकर्षक, गंध म्हणजे सुगंध आणि गुणे म्हणजे गुण युक्त पुष्पमाला ही सुंदर अर्पितो मी मुनींद्रांच्या श्रीपाद कमलावरी. मुनींद्र म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे? तथागत भगवान बुद्धाला म्हटले. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामे मुनींदस श्रीपाद सरोरुहे. वर्णगंध गुणयुक्त पुष्पमाला ही सुंदर अर्पितो मी मुनींद्राच्या श्रीपाद कमलावरी. तथागताच्या पदकमलावर अशा या सुगंधित अशा फुलं पुष्प पासू त्यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो. नंतर पुढं म्हणते पूजे मी बुद्धं कुसुमनेनं कुयेन मेतेन लभामि मोक्षं ओक्फमिला याति यतायिनं मे कायो तथा याति विनाशभावं. तर या दुसऱ्या गाथेचा अर्थ मी या फुलाने करी बुद्धपूजा, पुण्यामुळे या मजमोक्ष लाभो. जाई बघा पुष्प सुकून जैसे पावे काया मम नास तैसे. ज्याप्रमाणे तथागताच्या चरणावर अर्पिलेले हे फुलं जसे सुकून जातात तसेच माझी काया मी या फुलाने करी बुद्धपूजा, पुण्यामुळे या मदमोक्ष लाभो. जाई बघा पुष्प सुकून जैसे पावेल काया मम नास तैसे. म्हणजे माझी काया त्या फुलासारखी सुकून जाईपर्यंत मी तथागताला नंतर तिसरा आहे घनसारपदीतेन दीपेन तमधंसिना ते लोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. त्याचा मराठीमध्ये दीप्तिमान प्रभाकारी दीपे ह्या तमोध्वसक त्रिलोक दीपसंबुद्धा पूजयतो मी तमोहरा. म्हणजे दीप्तिमान चमकणाऱ्या अशा प्रभाकारी दीपे ह्या तम उद्ध्वंसक म्हणजे अंधार नष्ट करणाऱ्या त्रैलोक्य दीप संबुद्धा. म्हणजे या तीन लोकातील दीप, एखाद्या दीप जसा आपण अंधारामध्ये लावतो तसे तथागत या त्रिलोकातील दीप संबुद्ध प्रमाणे चमकत आहेत. मी त्या अशा तथागत बुद्धाला पूजितो. तमोहरा म्हणजे अंधार नष्ट करणाऱ्या तथागताला, अज्ञानाचा अंधार नष्ट करणाऱ्या तथागताला मी पूजतो. पुढे काय म्हणते सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधेनाहं गंधेनं पूजयामि तथागतं. अनंत गुणगंधाने अनंत गुणगंधाने तनु मुख सुगंधितं सुगंधित या गंधाने पूजिमी त्या तथागत. सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनं गंधेन पूजयामी तथागत. अनेक अनंत गुण म्हणजे अंत घेता येत नाही एवढे गुणगंधाने तनू
तनु मुख सुगंधितं, शरीर मुख सुगंधित या गंधाने तुझी मी त्या तथागता, म्हणून मी या तथागताला अशा खळताची पूजा करतो. नंतर 5वा आहे, बुद्ध धम्माचा संग सुगतनुभवा धातुवो धातु गव्ये लंकाय जंबुदीपे तिदस पूर्वरे नागलोके चथुपे. बुद्ध धम्म संघ परम शरीरांचे देह धातूनी असते. लंका जंबुदीप ही तिदशपुरी वसे नागलोकीच स्तूपा. म्हणजे बुद्ध धम्म संघ ह्या परम शरीराचे देह म्हणजे तथागताच्या शरीराच्या जे वेगवेगळे धातू असते, शरीराचे वेगवेगळे धातू असते, ह्या लंका जंबुद्वीप म्हणजे श्रीलंका आणि भारत, लंका जंबुद्वीपी ही म्हणजे श्रीलंकेमध्ये आणि भारतामध्येही तिदशपुरी वसे नागलोक स्तूपा. म्हणजे नागलोकांनी त्या काळात बांधलेले जेवढे स्तूप आहेत त्या स्तूपामध्ये भगवान बुद्धाचे अवशेष, दात, केस, नखे आणि शरीराचे वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्ट आणि त्याच्यावर जे स्तूप बांधलेले आहेत त्या सर्व स्तूपात त्या अस्थि धातू सगळ्यांना तिदश पूर्वरे वसे नागलोकेच स्तूपात. म्हणजे बुद्ध धम्माचा संघ बुद्ध धम्म सुगतं तनुभवा, तनु म्हणजे शरीर, तनुभवा धातुवो शरीराचे वेगवेगळे धातू गभ्ये लंकाय जंबुदीपे तिदस पूर्वरे नागलोके चथुपे. नागलोकांनी स्थापित केलेले जेवढे स्तूप आहेत, बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहारामध्ये एवढे काही तथागताच्या शरीराचे अवयव किंवा पार्ट ठेवलेले आहेत. दात केस आणि शरीराचे वेगवेगळे जे काही पार्ट असतात त्या अस्थी, त्या सर्वाला मी नमन करतो, पूजतो. पुढे काय म्हणते 6वा, सबे बुद्ध बिंबे सकल दिसे केस लोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं दशबल तनुजं बोधि चैतेय नमामि. याचा अर्थ बुद्धाची ही स्वरूपे सकल दस दिसे म्हणजे 10 दिशातील जिथे हे तथागताचे स्वरूपे सकल दस दिसे, केस, दातादी दात अस्ति वंदित्या सर्व बुद्ध दशबल तनुजं. शरीराचे दशबल आहे, दशबल तनुजे बोधिवृक्ष नमामि. बोधिवृक्ष सगट तथागताच्या शरीराचे बांधलेले स्तूप आहेत, त्या सर्वांची पूजा करतो. नंतर शेवटी 7वा आहे, वंदामि चेतियं सब्ब ठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा. वंदी मी सर्व चैत्यांना, मी सर्व चैत्य जेवढे बुद्ध विहार आहेत, जे स्तूप बांधलेले आहेत तथागताचे, त्या वंदी मी सर्व चैत्यांना सर्व ठाई प्रतिष्ठित शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूप सगळी सदा. म्हणजे नेहमीसाठी मी त्यांची पूजा करत राहणार आहे. अशा प्रकारे
आपण पुष्पपूजा पण पाहिलेली आहे आणि अष्टशीलसुद्धा आज आपण बघितलेलं आहे. तर परत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग म्हणजे उद्या त्रिरत्न वंदना आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे आणि त्रिरत्न झाल्यावर धम्मवंदना, संघवंदना यात अशा त्रिरत्न वंदना आहेत. या त्रिरत्न वंदना आपण उद्याच्या व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींनो, बालमित्रांनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, अखिल मानवजातीला करुणेचा शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या धर्माच्या मार्गाने आपल्या सर्व बांधवांना त्या ज्ञानाची थोडी थोडी जाण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण सर्वांना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं पाहिजे. तरच हे तथागताचं कार्य आपण सर्व आपलं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे धम्मप्रचार. जसं बुद्धानं म्हटलेले चरत भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. बुद्धाने त्यावर आदेश दिला होता भिक्षूंना की तुम्ही जा दाही दिशाने आणि चारिका करत जा आणि धम्माचा प्रचार करत जा. आपलंसुद्धा कर्तव्य आहे. आपण आपल्या वतीप्रमाणे धम्माचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा आपण सर्वांनी या गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब केलं पाहिजे. एवढं बोलून आजचा व्हिडिओ इथे थांबू. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्वांचं मंगल हो. उद्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.